नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दत्ता चौले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज परत एकदा मी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे। आपण पाहतो की आता सोयाबीनची काढणी ही चालू आहे आणि या वर्षीचा खरीप 2025चा पीक विमा हा काढणीवरती किंवा उंबरठा उत्पन्न ज्याला म्हणतो, पीक कापणी प्रयोग ज्याला म्हणतो, याच्या आधारावरच फक्त पीक विमा लागू होणार आहे। मग नेमकं पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरती पीक विम्याची भरपाई कशी प्रकारे दिली जाते किंवा उंबरठा उत्पन्न कशा प्रकारे काढला जातो आणि त्याच्या आधारावरतीच पीक विम्याची जी काही मदत आहे ती कशी मिळते याचं सविस्तर विश्लेषण अति सोप्या भाषेत आपल्याला समजेल अशा भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरंच तुमच्या मंडळाचं उत्पन्न उंबरठा उत्पन्न किती असणार आहे, ते सरासरीपेक्षा कमी झाला असेल तर पीक विमा लागू होणार आहे का नाही, तर पीक विम्याच्या आशेवरती शेतकऱ्यांनी बसायचं का नाही, हे सर्व गोष्टी क्लिअर या व्हिडिओच्या माध्यमातून होतील। त्यापूर्वी जर चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। चला तर माहितीला सुरुवात करूया। मित्रांनो, या वर्षीचा जे पीक विमा लागू होणार आहे तर यासाठी दोन गोष्टी आहेत, जे म्हणजे की उंबरठा उत्पन्नाच्या आधारावरती पीक विमा जो काढला जातो आणि दुसरं पीक कापणी प्रयोग। मग नेमकं आपण बघूया की या दोन बाबी काय आहेत। उंबरठा उत्पन्न नेमकं काय असतं। एखाद्या मंडळाचं किंवा तालुक्याच्या ठिकाणी म्हणा किंवा एखाद्या मंडळामध्ये मागच्या 7 वर्षाचे जे काही उत्पन्न झालेलं आहे हेक्टरी, जसं की सोयाबीनचं मराठवाडा विभागात आपण बघतोय की 7 क्विंटल 77 किलो हे एक उंबरठा उत्पन्न मानलं जातं सोयाबीनचं। मग तसंच मागच्या 7 वर्षाचं जे काही उत्पन्न असेल हेक्टरीचं, त्या 7 वर्षापैकी जास्तीत जास्त उत्पन्न असलेले 5 वर्ष घेतले जातात। परत एकदा 7 वर्षापैकी 5 वर्ष ज्यामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न झालेलं आहे ते 5 वर्ष निवडली जातात आणि त्याची सरासरीही काढली जाते। म्हणजे कुठलं त्याचं ॲव्हरेज, म्हणजे 5चा बेरीज करून त्याला भागिले 5 केलं तर त्याचं एक ॲव्हरेज येते की ॲव्हरेज चांगलं उत्पन्न किंवा उंबरठा उत्पन्न हे ठरलं जातं। मग त्यानंतर करतात काय की ती जी 5 वर्षाची सरासरी आली आहे त्याला 70%, त्याच्या 70% जे उत्पन्न निघणार आहे तेच उत्पन्न म्हणजे उंबरठा उत्पन्न हे ठरवलं जातं। परत एकदा आपण उदाहरणाच्या स्वरूपात समजूया। एखाद्या पिकाचं हेक्टरी उत्पन्न 1300 किलो आहे आणि त्याचं 5 वर्षाचं जे काही सरासरी आलेली ही 1300 किलो असेल, तर उंबरठा उत्पन्न हे 70% काढलं जातं, 30% कपात केली जाते आणि 70% काढलं जातं। म्हणजेच 1300चं 70% म्हणजे 1000 किलो, तर उंबरठा उत्पन्न हे 1000 किलोचं ठरवलं जातं। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या मंडळामध्ये वेगवेगळे 7 वर्षामधनं 5 वर्षाचं सरासरी आणि त्या सरासरीचं 70% हा उंबरठा उत्पन्नाची बाब आहे। हे झालं उंबरठा उत्पन्नाच्या बाबतीत। मग आता आपण पाहूया की पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरती पीक विमाचं भरपाई कशा प्रकारे दिली जाते। आता हा पीक कापणी प्रयोग कशा प्रकारे केला जातो। हा पीक कापणी प्रयोग जर मंडळात घ्यायचा असेल एखाद्या मंडळात, तर कमीत कमी 10 पीक कापणी प्रयोग घेणं बंधनकारक आहे। तालुक्याच्या ठिकाणी स्तरावरती जर होत असेल तर कमीत कमी 16 वेगवेगळ्या ठिकाणी पीक कापणीचा प्रयोग घेणं बंधनकारक झालेलं आहे। आता या पीक कापणीच्या प्रयोगामध्ये सहभाग कोण कोण नोंदवतात, तर या 3 विभागाचा सहभाग असतो। महसूल विभागातर्फे तलाट्याचा सहभाग नोंदवला जातो, कृषी विभागातर्फे कृषी सहाय्यकाचा सहभाग महत्त्वाचा आहे आणि ग्रामविकास विभागामार्फत ग्रामसेवक असणं गरजेचं आहे। या 3 अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्येच या पीक कापणी प्रयोगाची प्रक्रिया ही पार पाडली जाते। मग यावरती नियंत्रण कोणकोणत्या अधिकाऱ्याचं असतं, याच्यावरती नियंत्रण तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी हे 3 अधिकारी आहेत, जे की यावरती नियंत्रण ठेवतात, पाळत ठेवतात आणि जी प्रक्रिया पार पडते योग्य आहे की नाही याची जबाबदारी पार पाडतात। पण नेमकं हे पीक कापणी प्रयोग कशा प्रकारे केले जातात, जसं की मी म्हटलं मंडळात जर असेल तर कमीत कमी 10 पीक कापणी प्रयोग केले जातात। तर रँडम पद्धतीनं प्लॉट हे सिलेक्ट केले जातात। मंडळामध्ये 10 प्लॉट निवडले जातात आणि त्या एका प्लॉटला निवडल्यानंतर त्या प्लॉटची साईज निवडली जाते आणि त्या साईजमधनं पीक काढलं जातं आणि त्याचा कापणी केली जाते आणि त्याच्यानंतर त्याचं उत्पन्न किती झालेलं आहे ते पाहिलं जातं। मग अशा वेळेस बऱ्याच ठिकाणी जिल्ह्याचे कलेक्टर सुरुवातीला स्वतःचे जिल्ह्याचे कलेक्टर उपस्थित असतात आणि मी म्हटल्यासारखं एक कृषी अधिकारी, तलाठी आणि कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत हे उंबरठा उत्पन्न पार केलं जातं। मग आता शेतकऱ्याला काय काळजी घ्यायची आहे की तुमच्या मंडळामध्ये जो प्लॉट निवडलेला आहे तो योग्य प्लॉट आहे का, म्हणजेच तो प्लॉट तुमच्या सगळ्याच शेताचं बाकीच्या शेताचं प्रतिनिधित्व करू शकतो का। कारण उंबरठावरचा आपण पाहतो की यावर्षी अतिवृष्टी झाली आणि उंबरठावरचा जर प्लॉट घेऊन जर उंबरठा उत्पन्न काढत असेल तर तो उंबरठा उत्पन्न सगळ्यांना लागू होणार नाहीये। योग्य प्लॉट निवडलाय का याची दक्षता घेण्यात गरजेचं आहे। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, प्लॉटची साईज ही योग्य आहे का, कारण साईज जर त्यामध्ये बदल झाला किंवा वाढीव साईज घेतली तरी उंबरठा उत्पन्न
उत्पन्नावरती फरक पडतो. आता आपण पाहतोय की अतिवृष्टीसारखी किंवा पूरग्रस्त परिस्थिती झाली आहे, त्यामुळं पिकाची नासाडी झालेली आहे आणि त्यामुळे नक्कीच उत्पन्नावर किंवा त्याचे दर्जा जे आहे पिकाचा धान्याचा तो कमकावला आहे. मग याचा समावेश त्यामध्ये केला जातो का, किंवा हे ट्रिगर किंवा ही जी बाब आहे यामध्ये जे काही फटका उत्पन्नावरती झालेला आहे किंवा त्याच्या क्वालिटीवरती झालेला आहे तीही गोष्ट यामध्ये समावेश केली जाते का, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे शेतकऱ्याला या पीक कापणी प्रयोगाकडे अत्यंत लक्षपूर्वक काळजीपूर्वक सहभाग नोंदवला पाहिजे आणि नेमकं उत्पन्न उंबरठा उत्पन्न आपलं किती झालेलं आहे, त्या मंडळाचं मागच्या वर्षीचं किती होतं आणि उंबरठा उत्पन्नाच्या खाली जर या वर्षीचं उत्पन्न असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळू शकतो. आशा करतो ही जी काही तांत्रिक बाबी होत्या त्या सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आलेलो आहे. याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. परत एकदा विनंती, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.